नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल काकडी लावायची. काकडी लावण्यासाठी आपण बोत तयार केलेले होते. आता ती बोतावर आपल्याला ठिबक हातरायचं आहे. ठिबक हातरण्यासाठी आपल्याला एक जुगाड केलेला आहे. म्हणजे कसं झालं आहे, ठिबक आमचं जुनं आहे. गेल्या वर्षी आम्ही टरबूज लावलं होतं. त्या टरबुजाचं जुनं ठिबक आहे 20 mm. त्याची क्लिनिंग करायची आहे आपल्याला. ठिबक क्लीन करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड 5 लिटरमध्ये कॅन भेटते एक 350 रुपयाला, ते घेऊन आलेलं आहे. तर बघा, हे आता ह्याच्यावर लेबल ती निघलेलं आहे. हे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. हे आपल्याला ह्या पाईपात टाकायचं आहे. हे जे तुम्हाला बांधलेलं दिसतो आहे का, हे आपला स्प्रिंकलरचा पाईप घेतलेला 20 फुटी. आणि नंतर प्रत्येक हे जुनं ठिबक आणून ठेवलेलं आहे इथं. ते ठिबक एक शेरा धरायचा त्याचा आणि त्याच्यातनं ढकलत पलीकडं ओढायचं. म्हणजे हे जे पाईप आहे का, ह्याच्यातनं ह्या साईडने ठिबक टाकायचं आणि पलीकडं साईडने ओढायचं. म्हणजे ती आतमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि ती पाण्याचं मिक्सचर आतमध्ये राहणारे पाईपात, त्यामुळे त्याची व्यवस्थितपणे क्लिनिंग होती. तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवतो थोड्या वेळाने क्लिनिंग कशी होती कशी नाही. त्या हायड्रोक्लोरिक आपल्याला असरदार आहे का नाही हे पण दाखवतो. आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड वाचण्यासाठी थोडीशी काळजी पण घ्यायला पाहिजे. आपण हँड ग्लोव्स घातलेत त्यासाठी. कारण काय होतं आहे, हायड्रोक्लोरिक हे ॲसिड आहे. ॲसिड असल्यामुळे ते हाताला आपल्या इजा करू शकतं. त्यामुळे थोडं प्रिकॉशन पण आपलं केली पाहिजे. आतमध्ये पण पॅकिंग काळजीपूर्वकरित्या काढावं लागतंय. मित्रांनो, हायड्रोक्लोरिक ॲसिड जरी आपण पूर्ण जरी वापरलं विदाऊट पाण्यासोबत, ते का वापरायचं, जर आपलं ठिबक जर जास्त चॉक असलं, म्हणजे 70-80% चॉक असलं, त्या टायमाला विदाऊट पाण्यासोबत वापरायचं. आणि जर आपलं 50-30% चॉक असलं तर त्यात पाणी मिक्स जरी केलं तरी चालतं आहे. कारण आपल्याला ते त्याचे क्षार निघले पाहिजेत, त्या तोंडाला जे राहतात का त्याची क्षार निघली पाहिजे. त्यासाठी पाणी जास्त जर चॉक असलं तर नका वापरू आणि कमी असलं तर वापरून घ्या. बघा, आता आपण ह्याच्यात थोडंफार पाणी पण मिक्स केलं आहे. हे बघा, ह्या प्रकारे क्लिनिंग होते पूर्ण ह्याची. हे बघा, थांब. हे बघा, ही पूर्ण फेस असा निघतो. त्याचा फेस निघल्यामुळं त्याच्यातली पूर्ण घाण निघून जाते. झालं बघा, ड्रिप देऊन क्लीन झालं आहे पूर्ण. 70-80% क्लीन झालं आहे बऱ्यापैकी. बघा, ग्लव्स किती कामाचे आहेत. ग्लव्स जर नसले तर हाताचे काय हाल होतील. पूर्ण काळे पडले ग्लव्स. डबल घातले होते तरी पण एवढा फरक पडतो. ग्लव्स असल्याशिवाय हात लावत जाऊ नका हायड्रोक्लोरिक ॲसिडला. चला, तर तुम्हाला ह्याची नंतरची प्रोसेस म्हणजे आपण ठिबक हातरून बेसळ खत कोणचं टाकलं कसं नाही हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. चला, टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.